महिलांकडून पुरुषांनी खूप काही शिकायला पाहिजे असं मला वाटतं. त्यांना काय मेसेज द्यायचा खरं तर आता? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आज महिला दिन आहे, तर सगळ्या महिलांना सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या महिला दिनी आम्ही काहीतरी वेगळं टास्क करायचं ठरवलं आहे की महिलांना आम्ही त्यांना काही आम्ही प्रश्न विचारू, त्यावर त्यांचं मत काय आहे, त्या गोष्टीवर त्यांना काय वाटतं हे आम्ही आज ठरवलं करायचं. तर बघूयात की महिलांचे काय रिॲक्शन असतात, त्यांचं मत काय आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा, पुढे ब्लॉग बघा. मला सांगा की तुमच्या आयुष्यातली स्ट्रॉंग वुमन आजपर्यंत कोण ठरली? माझ्या आयुष्यातली हा, माझी आई. अरे वा. असं तर सगळ्यांच्या आयुष्यात त्यांची आईच स्ट्रॉंग वुमन असते. माझ्यासाठी पण माझी आईच स्ट्रॉंग वुमन आहे. माझी आई. माझ्या आयुष्यातली सगळं स्ट्रॉंग वुमन म्हणजे माझी आई. अशी बरीच उदाहरणं आहेत माझ्या घरामध्ये. माझी आई, माझ्या माम्या, माझ्या मावश्या आणि बऱ्याच माझ्या बहिणी आहेत. मला खूप बहिणी आहेत, मला 13-14 बहिणी आहेत एकूण. आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये वेगळे त्यांच्या पद्धतीने स्ट्रगल चालू आहे. काही विधवा आहेत, काही डिवोर्सी आहेत आणि त्या स्वतःचं करिअर करण्यासाठी धडपड करतायत. त्यांची स्वतःची एक ओळख आहे आणि त्या ठामपणे संसार पण करतायत आणि सायमल्टेनियसली ते करिअर पण करतायत. तर माझ्यासाठी ती स्त्री जास्त म्हणजे इन्स्पायर होईल त्या स्त्रीला जी दोन्ही गोष्टी बॅलन्स करते व्यवस्थित. माझ्यासाठी सगळ्यात स्ट्रॉंग वुमन म्हणजे माझी बहीण आहे. बहीण. कारण ती खूप लहान वयामध्ये खूप जास्त मॅच्युअर आणि स्ट्रॉंग बनली. ती कोणतेही इमोशन वगैरे असतील तर ती खूप कामली हँडल करते. आयुष्यात आल्यावर पहिलं पाऊल कसं चालायचं हे आईने सांगितलं. त्या- आयुष्यामध्ये कसं म्हणजे आयुष्यामध्ये कमी जास्त काही पण हो, पण आई सांगत असते की कसं ट्रॅव्हलिंग करायचं, कसं काय करायचं सांगत असते. शिवाय आई नसलं तर आयुष्यात काहीच नाही. म्हणजे बेसिकली लहानपणापासून ज्या काही कधी कधी प्रॉब्लेम्स आले त्यावेळेला आईने हेल्प केलेली आहे. शाळा असेल, कॉलेज असेल, मी बाहेर शिक्षणाला गेलो तेव्हा आईने खूप सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे आई सगळ्यात महत्त्वाची आणि म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात असलेली पहिली स्त्री जी असते ती आई असते. त्याच्यामुळे आय थिंक आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. ती सिच्युएशन असो, कशीही सिच्युएशन असो, ती कधी माघार घेत नाही. ठीक आहे. हां. आणि सगळ्यांसोबत ती कुठल्याही सिच्युएशनमध्ये स्टँड घेऊ शकते. सो ही एक खूप मोठी गोष्ट आहे की ती खूप स्ट्रॉंग वुमन आहे आमच्या घरात. माझ्या आयुष्यातली सगळ्यात स्ट्रॉंग वुमन म्हणजे माझ्या लेकराची आई, किंवा मी म्हणेल की आई ही सगळ्यात स्ट्रॉंग वुमन असते. कारण की त्याच्या जन्मापासून ती ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी हँडल करत आली आहे, ती जॉब पण करते, ती घर पण सांभाळते, ती मुलाला पण सांभाळते, ती अशी ऑलराऊंडर आहे. सो एक आई काय करते तर त्या पद्धतीने कळतं की आई ही खूप स्ट्रॉंग वुमन आहे. आणि तिच्या निमित्ताने मला माझ्या आईबद्दल पण वाटतं की म्हणजे आई कशी असते. सो स्ट्रॉंग वुमन म्हणजे माझी बायको, आई माझ्या लेकराची. तुमच्या मते स्त्रियांच्या आयुष्यात सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं असतं? माझ्या मते स्त्रियांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की त्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप त्रास देतात स्वतःला. तर स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत न पडता आपलं आयुष्य स्वच्छंदीपणे जगायला पाहिजे असं मला वाटतं. मला नाही वाटत असं काही चॅलेंज आहे आजकाल, पण तरी सुद्धा तसं बघितलं तर सिक्युरिटीच्या दृष्टीने त्यांनी काहीतरी केलं पाहिजे स्वतःच्या सिक्युरिटीसाठी. अजूनही मला नाही वाटत रात्री बेरात्री कुठेही महिला जाऊ शकतात जसं पुरुष जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी केलं पाहिजे. पण अदरवाईज बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये आज महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. इनफॅक्ट त्या एक्सेल झालेल्या आहेत. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, स्पोर्ट्स घ्या, IT घ्या, सगळीकडे तुम्हाला महिला दिसतील आणि अतिशय चांगलं काम करत आहेत. बरोबर. आपले राष्ट्रपती सुद्धा महिलाच आहेत आणि त्या पदाला पोहोचलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझ्या मते स्त्रीला एक आहे ना, बाहेरचं जग वावरणं खूप अवघड आहे तसं सांगितलं गेलं तर. पण आयुष्यामध्ये वावरणं म्हणजे स्त्रीला प्रत्येक गोष्टीला चॅलेंज द्यावा लागतो. एक घरातलं काम म्हणा, बाहेरची दुनिया म्हणा किंवा इतर काही कॉम्पिटिशन असेल, स्त्रीला चॅलेंज प्रत्येक गोष्टीला द्यावाच लागतो आणि हे त्याच्यातून ती बाहेर येते. बरोबर. तुम्हाला काय वाटतं की काय चॅलेंज आहे, तुम्ही एक स्त्री म्हणून बाहेर पडताय, या गोष्टी तुम्हाला समाजाकडून फेस करायला लागतात? स्वतःमध्ये हिंमत हवी. मला असं वाटतं माझ्या आईच्या एक्सपिरियन्सनुसार, मी आईला बघतेच रोज डोळ्यासमोर, तर ड्युटी करणं प्लस ड्युटीवरनं आल्यानंतर स्वयंपाक करणं, फॅमिलीमधल्या मॅटर्ससोबत
टॅकल करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत तिकडे. तिच्यासाठी चॅलेंजिंग गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की स्वयंपाक करणं प्लस ड्युटी करणं, फॅमिलीला सांभाळणं, जे लहान मूल असेल घरात त्यांना सांभाळणं, ह्या गोष्टी चॅलेंजिंग आहेत खूप. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की ते घरातले कामं व्यवस्थित पार पडून बाहेरची कामं पार येस पडतात. येस, ते प्लस challenging तिची हेल्थ पण ती सांभाळते. खूप चॅलेंज हा येस, आजारपणात सुद्धा ती कधी आपल्याला उपाशी ठेवायला असं होत नाही. हे या गोष्टीचे सगळेजण सहमत असतील मला येस, वाटतंय. डेली जीवनामध्ये जर ते कुठे बाहेर जात असतील तर आता मुली आहेत म्हणल्यावरती मुलं Safety म्हणा. हा सेफ्टी वगैरे खूप महत्वाची ठरते. जसं की मुलं वगैरे काही म्हणजे नजरा वगैरे टाकणं किंवा काही कमेंट पास करणं किंवा एक अशा नजरेनं बघणं की त्याच्यामध्ये त्या मुली अनकम्फर्टेबल फील होतात किंवा असं काहीतरी वागणूक करणं, तर त्याच्यामध्ये मुलींनी थोडंसं ते चॅलेंजिंग आहे. ते चॅलेंजिंग. तुला काय वाटतं की महिलांसाठी या काय करतात? सेम हीच गोष्ट हे करते त्यांना, महिलांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिला म्हणजे ज्या वेळेस समजा यंग एजमध्ये असते, ज्यावेळेस ती लग्न करून दुसऱ्यांच्या घरी प्रवेश करते, त्यावेळेस त्यांचा संसार ती कसं पुढे नेते, तेही एक चॅलेंजिंगच रूट असतो तिच्यासाठी. हे गोष्ट महिलांसाठी चॅलेंजिंग असते. हां, खूप चॅलेंजिंग असते, कारण तिला त्या फॅमिलीची सवय नसते, तिला या फॅमिलीची सवय असते. या फॅमिलीमधून ती दुसऱ्या फॅमिलीत ज्यावेळेस प्रवेश करते, तिथलं वातावरण, तिथले लोक जसेही असतील तसे तिला ॲक्सेप्ट करावे लागतात. आणि त्यानुसार ते तिच्यासाठी खूप मोठं चॅलेंज असते की ती त्या चॅलेंजला फेस करू शकते आणि ते पुढे पाऊल टाकते प्रत्येक दिवशी. मला वाटतं की सगळ्या नाही, पण काही महिलांची मानसिकताच हेच खूप मोठं चॅलेंज आहे त्यांच्यासाठी. खास करून आजच्या काळामध्ये जी अशी मानसिकता झाली आहे की जे आपण फेमिनिझम म्हणतो किंवा फेमिनिझम म्हणतो, की ते सर्वात मोठं चॅलेंज असणार आहे अनेक मुलींसाठी, अनेक बायकांसाठी. ज्यांची मानसिकता सो कॉल्ड फेमिनिझमची नसते त्या पण तशा वागायला लागतात. काहीतरी ट्रिगर घडतो आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला दाबतात, पण असं नाही. किंवा निसर्गाने स्त्रीला जेवढं बनवलं, ज्या पद्धतीने बनवलं आहे, तर कशाला पुरुष बनायचं आहे किंवा पुरुषांना दाबून का तुम्हाला स्त्री पुरुष बनायचं आहे? ती जागाच वेगळी आहे. तर मला वाटतं की अनेक बायकांची मानसिकताच हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे सध्या. महिलांकडून पुरुषांनी कोणती गोष्ट शिकायला हवी? महिलांकडून पुरुषांनी खूप काही शिकायला पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की बायको गेल्यानंतर नवरा लगेच एका वर्षाच्या आत लग्न करतो, पण बऱ्याच अशा बायका आहेत ज्या बालविधवा आहेत किंवा त्या एकट्याने पूर्ण आयुष्य काढतात, मुलं सांभाळतात, सासू सासरे सांभाळतात, आई वडील सांभाळतात. तर ही गोष्ट नवऱ्यांनी शिकायला पाहिजे. ॲक्च्युली सगळ्यांना माहिती आहे मुलींना खूप मूड स्विंग्स असतात, पण ॲक्च्युली ज्या डेली लाईफमध्ये गोष्टी घडत जातात त्यावर तिचे मूड्स डिपेंड असतात. प्लस तिच्या हेल्थनुसार पण तिचे मूड चेंजेस होतात. त्याच्यामुळे मुलांनी तिला सांभाळणं किंवा माझ्या फ्रेंड्सनी एखाद्या तिच्या फ्रेंडला, बहिणीला, आईला समजून घेण्याचा प्रयत्न करावा, एवढेच माझी अपेक्षा आहे. महिलांना आहे ना पुरुषांकडून काहीच पाहिजे नसतं, फक्त रिस्पेक्ट. महिलांना एक मायेचा हात फिरला ना ती बाई पूर्ण खुश होते. बाईला काही हवं नको, तुमचा पैसा नको, दागिना नको, काही नको, फक्त प्रेमाने हात फिरवला की महिला खुश होते. सहनशक्ती शिकायला हवी. मला वाटतं खूप सोशिक असतात लेडीज. पुरुषांना पटकन राग येतो, त्याच्यामुळे आय थिंक पहिली गोष्ट जी शिकण्यासारखी आहे ती सहनशक्ती आहे. त्याच्यानंतर आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे मला वाटतं की, किंवा असं लहानपणापासून आपण शिकतो की एखादी स्त्री शिकली की सगळे शिकतात घरातले. हो. तर तेही आपण महिलांकडनं शिकण्यासारखं आहे. त्यात जे स्वतः शिकलेले असतील ते सगळ्यांना, घरातल्या लोकांना किंवा चार चौघांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. पुरुषांनी ते त्यांच्याकडे शिकायला पाहिजे असं मला वाटतं. ऑनेस्टी. अजून आणि तू काय शिकशील? तुझी इन्स्पिरेशन तुझी बहीण आहे ना, तू बहिणीकडून काय गोष्ट शिकशील? की अशी एखादी सिच्युएशन असेल की ज्यामध्ये की आपण मुलं आहोत म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला राग येतो, की अशी सिच्युएशन की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप राग येतोय किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कसं सुचत नाही काय, की रागात आपण काय बोलतोय किंवा काहीतरी आपण असं करून बसतो रागामध्ये. तर ती गोष्ट महिलांकडनं शिकण्यासारखी की राग कसा कंट्रोलमध्ये ठेवायचा. खूप गोष्टी आहेत. तरी पण एक बेसिक मला असं वाटतं की जो हरहुन्नरीपणा असतो किंवा कालच्यापेक्षा आज अजून काय बेटर होऊ शकतो यासाठी जी तगमग असते किंवा जी धडपड असते स्त्रियांची, ती प्रत्येकाने शिकायला पाहिजे. कारण की त्या सातत्याने या गोष्टींचा विचार करतात की काल असं होतं, आता ह्याच्यापेक्षा बेटर काय असू शकतं. जे स्वतःला पण ते चॅलेंज पॉझिटिव्ह वेनी हे पण एक चॅलेंज आहे की आज काय चांगलं करू शकते, मग यासाठी मी काय चॅलेंज घेऊ शकते, मी काय करू शकते. तर ही धडपड जी असते ती शिकायला पाहिजे. एक मेसेज तुम्ही सगळ्या महिलांना द्या. ऑल महिलांना मेसेज हाच राहील, स्ट्रॉंग राहा, एकदम मस्त राहा,
आयुष्य जगा, आयुष्य एकदाच आहे, पुन्हा येणार नाहीये. वा. आणि आयुष्यात जे सगळं आहे ते सगळं सर्वांसाठी पण आहे ना आपल्यासाठी पण आहे, पण आयुष्य एकदम मस्त जगा. वा. मला असं वाटतं की अजून तुम्ही एक्सेल व्हा. तुम्ही ऑलरेडी पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांच्या इनफॅक्ट थोडंसं वरचढच आहेत आजकाल महिला, तर तसंच काम करा, काम कंटिन्यू करा आणि प्रत्येक क्षेत्रात काम करा आणि आपलं स्वतःचं आणि देशाचं नाव मोठं करा. तसं तर मुली स्ट्रॉंग असतात, प्लस त्या सहनशक्ती त्यांच्याकडे खूप असते. पण एवढीच गोष्ट की ते डिपेंडंट नसल्या पाहिजेत कुठल्याही गोष्टीवर. त्या इंडिपेंडंट पाहिजेत, इंडिपेंडंट वुमन पाहिजेत. स्वतःचं स्वतः, त्या कोणी नसलं तरी स्वतःचं स्वतः त्यांनी करता आलं पाहिजे. त्यांना एवढं त्यांनी करावं. एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेला कायम समजून घ्या. ती जर चुकीचं वागत असेल तर त्याच्या मागे तसं काहीतरी बॅकग्राऊंड असू शकतो असं मला वाटतं. आणि एका बाईने एका दुसऱ्या बाईला महिला म्हणून समजून घेणं हे सगळ्यात मोठं महिला दिनाचं सार्थक असेल असं मला वाटतं. की महिला दिन सेलिब्रेट करण्यापेक्षा एकमेकींना समजून घेणं हे जास्त योग्य आहे. त्यांना काय मेसेज द्यायचा खरं तर आता फक्त एवढंच म्हणेल की महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही प्रेमळ आहात, प्रेमळ राहा. तुम्ही निसर्गाने तुम्हाला माया ममता दिली आहे आणि खऱ्या अर्थाने तो तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. सो उगाच काही घाणेरडी वृत्तीवाले जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्याकडे बघून तुम्ही पण त्याच विकृतीला जाऊ नका. एवढंच मी म्हणेन, बाकी काही नाही. आतापर्यंत तू तुझ्या बहिणीला एक गोष्ट बोलू शकला नाही, पण तुला आता व्हिडिओच्या माध्यमातून तुला ती बहिणीपर्यंत पोहोचवायची असेल, तर तू काय सांगशील बहिणीला? मी आहे तुझ्यासोबत कायम. कधी काही लागलं तुला तर मी आहे, एवढाच फक्त विचार ठेव मनामध्ये. बाकी तू कसलीही भीती कधीच बाळगू नकोस, मी असताना. हा मेसेज प्रत्येक भावाकडून प्रत्येक बहिणीसाठीच आहे जवळपास. खूप चांगली माहिती दिली तुम्ही, त्याबद्दल तुमचं थँक्यू सर. खूप छान उत्तर दिलं, बोलून छान ऐकलं. वा, खूप छान उत्तर दिलं तुम्ही, धन्यवाद. थँक्यू. तुझ्याशी बोलून छान वाटलं. बोलून छान वाटलं. थँक्यू. तुमच्या चॅनलसाठी पण खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि पुन्हा एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. थँक्यू. सगळ्यांची मतं आपण, प्रत्येक महिला पुरुषांची मतं आपण जाणून घेतली. पण आजच्या दिवशी मला कॅमेरा मदतीला एक महिला होती. तर सगळ्यात पहिला पायल, तुला महिला दिनाच्या शुभेच्छा आणि थँक्यू तू आज हेल्प केल्याबद्दल. थँक्यू सो मच आविष्कार. आणि ह्यासाठी पण की नाही का तुम्हाला कॅमेरा हँडल करण्यासाठी नाही का निवडलंस, त्यासाठी मी पण तुला थँक्यू म्हणते. पुढचा व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू सर.